महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिकसह संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या TCS धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात सर्वात मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर येत आहे. या प्रकरणाला आता थेट राजकीय वळण मिळालं असून मुख्य संशयित निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील MIM नगरसेवक मतीन पटेल याच्यावर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. महिनाभर फरार असलेली निदा खान पोलिसांना गुंगारा देत होती. मात्र तपासाची चक्रे फिरली आणि धक्कादायक वास्तव समोर आलं. ज्या निदा खानवर बलात्कार, धर्मांतर आणि ॲट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, तिला चक्क राजकीय आश्रय मिळाला होता. संभाजीनगरचे MIM नगरसेवक मतीन पटेल याने तिला आश्रय दिला. नाशिक पोलिसांनी मतीन पटेल याला या गुन्ह्यात सहआरोपी केलंय. भारतीय न्याय संहितेच्या कलम 249 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांचे धाबे आता दणाणलेत. निदा खानच्या अटकेची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली. नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता. नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे. मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. कायद्याचे रक्षकच भक्षकांना आश्रय देत आहेत का? धर्मांतर प्रकरणाच्या मागे एखादी मोठी राजकीय साखळी सक्रिय आहे का? मतांच्या राजकारणासाठी गंभीर गुन्हेगारांना वाचवण्याचे हे कारस्थान आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून नाशिक पोलीस आणि SIT या प्रश्नांची मुळे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. नाशिक पोलिसांच्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे राज्यातील गुन्हेगारी विश्वात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.